संग्रामपूर तालुक्याच्या पिंपरी आडगाव गावामध्ये सध्या डायरियाची लागण झाली आणि अर्धा अधिक गाव या डायरियामुळे त्रस्त आहे। आपण जर बघितलं तर मी सध्या पिंपरी आडगाव गावामध्ये आहे आणि प्रत्येक घरामध्ये रुग्णांची अशी अवस्था आहे। घरामध्ये पाहिलं तर 2-2, 3-3 नाही तर संपूर्ण फॅमिली सुद्धा या ठिकाणी या डायरियाने त्रस्त आहे। कुठलाही आरोग्य कर्मचारी असेल, अधिकारी असेल, या गावामध्ये अद्याप आला नाही किंवा योग्य तो उपचार केला नाही। जवळपास 15 दिवसाचा कालावधी उलटून गेला। अशुद्ध पाण्यामुळे हा संपूर्ण प्रकार होतो असं ग्रामस्थ म्हणतात। जर का वानखेड इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जर का हे ग्रामस्थ गेलेत, ज्यांना लागण झाली आहे, त्यांना फक्त 2 गोळ्या देतात किंवा सलाईन जर घ्यायचं असेल तर पुढच्या आठवड्यात या, नंतर बघू, अशा प्रकारचे उत्तर इथल्या या ग्रामस्थांना मिळत आहेत। सध्या दिवाळीचा सण आहे। ग्रामस्थ जे रुग्ण आहेत, ज्यांना डायरियाची लागण आहे, महिला असेल, पुरुष असेल, संपूर्ण घरामध्ये झोपलेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। मात्र अद्यापही योग्य तो उपचार मिळत नसल्यामुळे संपूर्ण हे झोपले दिसतात। काय नेमकं झालं काका? कधीपासून त्रास होतो तुम्हाला? 8 दिवस झालेला आहे। पोट दुखणे, संडास, मळमळ, जीव काढणं, त्याच्यामुळे होऊन आलंय। शुद्ध पाणी नाही आम्हाला। मग कधीपासून सुरू त्रास तुम्हाला हा? 8 दिवस झालं। बरं. आणि गावामध्ये किती रुग्ण आहे सध्या? गावामध्ये अर्धा गाव जास्त लागलेला आहे। बरं. आता सध्या दिवाळीचा सण आहे, साजरी करायची दिवाळी तुम्हाला, आणि आता काहीच नाही केलं आम्ही, तसंच पडेल आमचं। अच्छा. बरं. मग कोणी आरोग्य कर्मचारी आला का इथं? काय शुद्ध पाणी काय मिळत नाही? कोणीच नाही आलं। डॉक्टर एकदा आले, त्यांनी 1-1, 2-2 गोळ्या दिल्या आणि चालले गेले। वानखेडला गेलो, वानखेडला 1 सलाईन दिली, आणि 8 दिवसांना अजून यायचा। आणि आमची तब्येत जशी तशी 8 दिवसापासून हा त्रास होतोय, योग्य तो उपचार होत नाही, तब्येत आणखी खालावल तुमची? मग जास्त तब्येत झालेला आहे, खाणं नाही, काहीच नाही। एक पोळी जेवलं ते वांती होऊन जाते, 2-3 पाणी पिलं ते वांती होऊन जाते। डॉक्टर काय म्हणतात तुम्हाला? मग डॉक्टरांना 8 दिवसांनी आणतात, 2 गोळ्या दिल्या, वापस पाठवून द्यायला। आता काय मागणी काय तुमची? शुद्ध पाणी मिळत नाही, मागणी काय? मग शुद्ध पाणी पाहिजे, सगळं गोडीला पाणी पिण्यात येणार। नक्कीच सध्या ऐन दिवाळीचा सण आहे आणि ग्रामस्थ जे आहेत, म्हणजे या पिंपरी हाडगावचे जे ग्रामस्थ आहेत, सध्या डायरियाने या ठिकाणी त्रस्त आहेत। अशुद्ध पाण्यामुळे हा संपूर्ण त्रास होतोय। मात्र आरोग्य यंत्रणा या ठिकाणी झोपलेली आहे, प्रशासन जे आहे ते झोपलेलं आहे। या ग्रामस्थांना तात्काळ योग्य तो उपचार या ठिकाणी करावा, या डायरिया आजारापासून या ठिकाणी त्यांना मुक्त करावं अशी मागणी त्यांची आहे। आणि शुद्ध पाणी सुद्धा या ग्रामस्थांना मिळालं पाहिजे, जेणेकरून पुढचे आजार होणार नाही, अशा प्रकारची मागणी सुद्धा इथल्या या ग्रामस्थांनी केली आहे। कॅमेरामन निलेश देशमुख सह गणेश सोळंकी, TV9 मराठी, संग्रामपूर, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।